नमस्कार, मी मनाली. आपण पाहता न्यूज 18 लोकमत आणि आता थेट जाणार आहोत मुंबई भाजप कार्यालयात. देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेले आहेत. कार्यकर्त्यांचा जयघोष सुरू आहे. राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर कार्यकर्त्यांमध्ये एक उत्साह निर्माण झालेला आहे. तर आपण ही थेट दृश्य पाहतोय. मुंबई भाजप कार्यालयाबाहेरची दृश्य आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. भाजपचे अनेक नेते मंडळी आहेत. राज्यसभेच्या तीनही उमेदवारांचा जो विजय झालेला आहे तो विजयोत्सव साजरा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मुंबई भाजप कार्यालयात दाखल झालेले आहेत. तर अनेक कार्यकर्ते पुष्पगुच्छ घेऊन उभे आहेत देवेंद्र फडणवीस यांना पुष्पगुच्छ देण्यासाठी. कारण या विजयाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस यांनाच मानलं जातं. कारण जी काही रणनीती भाजपनं आखली आणि तीनही उमेदवारांचा विजय झालेला आहे, या सगळ्या विजयाचं श्रेय हे देवेंद्र फडणवीस यांना देण्यात येत आहे. भाजपचा तिसरा उमेदवार म्हणजे कोल्हापूरचे धनंजय महाडिक आणि सेनेचा दुसरा उमेदवार म्हणजे संजय पवार यांच्यामध्ये ही लढत जी होती, ही लढत अतिशय चुरशीची होती आणि याच लढतीकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं होतं. मात्र देवेंद्र फडणवीस यांनी रणनीती आखून धनंजय महाडिक यांना विजयी केलेला आहे आणि हाच विजयोत्सव साजरा करण्यासाठी मुंबई भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांची आपल्याला गर्दी पाहायला मिळतेय. काही वेळातच प्रसार माध्यमांशी सुद्धा देवेंद्र फडणवीस संवाद साधतील. तर ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबई भाजप कार्यालयाबाहेर. आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत. प्रशांत, काय उत्साह तिथे पाहायला मिळतोय? कारण सगळे कार्यकर्ते अतिशय जल्लोषात दिसत आहेत. पूर्व उत्साह दिसतोय मिनाली. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष कार्यालयाच्या बाहेर जी गर्दी आहे, नेते आहे, देवेंद्र फडणवीस आता दाखल झाले. त्यांच्या चाणक्य नीतीचा विजय अशा प्रकारे वक्तव्य जे केलं जात आहे. प्रवीण दरेकर त्यांच्या सोबत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि महत्वाचं तेच आहे की राज्यसभा निवडणुकीमध्ये जी एक तिसरी जागा होती, भारतीय जनता पक्षानं जी रणनीती आखली त्या रणनीतीच्या आधारावर मिळालेला हा विजय हा अत्यंत महत्वाचा मानला जातोय. प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे. तर चंद्रकांत पाटील यांचा वाढदिवस सुद्धा, आणखी त्यांच्या वाढदिवसाची सुद्धा ही भेट आहे का, अशा प्रकारे सुद्धा आनंदाने वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते करतायत. ढोल ताशा या रणवाद्यांचा जागर केला जातोय. प्रचंड उत्साही कार्यकर्ते, आनंदी आहेत नेते. येत्या विधान परिषद निवडणुकीची नांदी म्हणून खरं तर या निवडणुकीकडे बघितलं जात होतं आणि याचमुळे या निवडणुकीच्या निकालाचं महत्व हे अत्यंत वेगळं आहे. मोठा उत्साह आहे कार्यकर्त्यांमध्ये. आता आलेले नेते नेमका काय संवाद साधतात, काय कार्यकर्त्यांना संदेश देतात, हे बघणं नक्कीच महत्त्वाचं ठरणार आहे. पण देवेंद्र फडणवीस आता भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश कार्यालयात आले. आणखी आल्या त्यांचं स्वागत अत्यंत जल्लोषात झालं आणि याच जल्लोषामध्ये भाजपचे सगळेच कार्यकर्ते, पदाधिकारी आता मोठ्या उत्साहात दिसून येत आहे. या समोरच असलेल्या शिवसेनेच्या कार्यालयात मात्र शांतता दिसून येत आहे. मिनाली, निश्चितच आपण पाहतोय या कार्यकर्त्यांचा उत्साह खूप दांडगा आहे. कारण संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं होतं राज्यसभेच्या निवडणुकीच्या निकालाकडे आणि निकाल जो आलेला आहे या निकालामध्ये भाजपचे तीनही उमेदवार निवडून आलेले आहेत. तर पुन्हा एकदा जर आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे. प्रशांत, भाजपचे सगळे नेते पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित असतील. कोण कोण आज इथं सध्या हजर आहे? या ठिकाणी देवेंद्र फडणवीस आहेत, त्यांच्यासोबत प्रवीण दरेकर सुद्धा आलेले आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया केंद्रीय मंत्री जे आहेत तेही या ठिकाणी दाखल झालेले आहेत. त्यांची पत्रकार परिषद या ठिकाणी होती. अजून थोड्या वेळामध्ये भारतीय जनता पक्षाचे अनेक प्रदेश पातळीवरचे सगळे महत्वाचे नेते हे भाजप कार्यालयात दाखल होत आहे आणि दाखल झाल्यानंतर हा जल्लोष अधिक आनंदपूर्ण आणखी तीव्र होऊ शकतो अशा प्रकारचे संकेतही मिळत आहेत. सगळ्या कार्यकर्त्यांशी संवाद साधणं हे सगळ्यात महत्वाचं मानलं जात आहे आणि अनेक नेते भाजपचे जे मुंबईत आहेत ते सगळेच या ठिकाणी थोड्या वेळात दाखल होत आहे. ही माहिती आता आपल्या समोर येत आहे. पण उत्साही वातावरण आहे, आनंदी वातावरण आहे. भारतीय जनता पक्षाचे प्रदेश पदाधिकारी, मुंबई भाजपचे पदाधिकारी हे सगळे या ठिकाणी जे येत आहेत त्या सगळ्यांच्या मागची भूमिका एकच आहे की काल रात्री मिळालेला, काल आज सकाळी जो निकाल लागला राज्यसभा निवडणुकीचा
त्याचा जल्लोष आणि त्याचा आनंद एकत्रित दिसून येत आहे. आताही आपण बघतोय की आलेल्या कार्यकर्त्यांची नियोजन कसं करायचं, लोकांना कसं बोलवायचं, हे सगळं आता चालू आहे. प्रदेश पदाधिकारी तर आले होते, हर्षवर्धन पाटील जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आणि लवकरच देवेंद्र फडणवीस सारखी प्रमुख नेते जे आहेत ते आलेल्या उपस्थित कार्यकर्ते, नेते, पदाधिकारी या सगळ्यांशी संवाद साधणार आहे. जी रणनीती खरं तर देवेंद्र फडणवीस प्रशांत यांनी आखलेली होती, या रणनीतीविषयी कार्यकर्त्यांमध्ये सध्या काय चर्चा सुरू आहे? देवेंद्र फडणवीस यांनी या दिवसांमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये जर का आपण बघितलं तर ज्या पद्धतीने पंचतारांकित हॉटेलमध्ये सत्तेत असून सुद्धा महाविकास आघाडी सरकारच्या तीनही पक्षांच्या आमदारांना ठेवण्यात आलं होतं, सहयोगी अपक्ष आमदारांना ठेवण्यात आलं होतं आणि त्याच वेळेस भाजपच्या गोटामध्ये शांतपणे पण योग्य त्या हालचाली सुरू होत्या. हा खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांच्या चाणक्य नीतीचा विजय मानला जातोय. इव्हन फडणवीस यांनी जे आज ट्विट केलंय तेही अत्यंत बोलकं मानलं जात आहे की आम्ही निवडणूक लढतो ती जिंकण्यासाठीच आणि याचमुळे हा अधिकाधिक भारतीय जनता पक्षाला गेल्या काही दिवसांमध्ये जर का आपण बघितलं की म्हणजे की महाराष्ट्रात सत्तेत आल्यानंतर सगळ्यात मोठा पक्ष जो होता भाजप, पण तरीही सत्तेत येऊ शकले नाही. भाजप सेनेमध्ये भेदभाव झाला, राजकीय पटलावरच्या घडामोडी अनेक घडल्या आणि याचमुळे या निवडणुकीमधला विजय म्हणजे की ही भाजपासाठी सुद्धा एक अत्यंत महत्वाची नांदी मानली जाते. विधान परिषद निवडणूक डोळ्यावर आहे, 6 जागा भाजप लढवत आहेत आणि बीएमसी निवडणूक या सगळ्या ह्याच्यातला कळीचा मुद्दा आहे. हा कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह वाढवणारा संदेश हा मानला जातोय. त्यामुळे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा अधिक उत्साही आहे, अधिक आक्रमक होत आहे किंवा ज्यावेळेस आपण एखादा विजय संपादित करतो त्यावेळेस आपण प्रतिकूल परिस्थिती, अनुकूल परिस्थितीमध्ये विजय मिळणं आणि प्रतिकूल परिस्थितीमध्ये विजय संपादित करणं याचे अर्थ अनेक असतात, वेगळे असतात, उभारी देणारे असतात आणि या सगळ्या निवडणुकीच्या निकालाचे पडसाद हे विधान परिषद निवडणूक आय थिंक सगळ्यात महत्वाचं म्हणजे येत्या बीएमसी निवडणुकीमध्ये सुद्धा पडू शकतात हे मानलं जात आहे. कारण कार्यकर्त्यांचं मनोधैर्य हा सगळ्यात महत्वाचा असतो. मनोधैर्य उंचवणारा हा निकाल अशा प्रकारे याला नक्कीच म्हणता येईल. निनाली, निश्चितच. तर आपण पाहतोय दोन्ही दृश्य जी आहेत भाजपच्या जल्लोषाची, विजयोत्सवाची ही दृश्य आहेत. देवेंद्र फडणवीस देखील भाजप मुंबई कार्यालयामध्ये दाखल झालेले आहेत. या ठिकाणी ज्योतिरादित्य सिंधिया, प्रवीण दरेकर, भाजपचे इतरही नेते मंडळी उपस्थित आहेत आणि पुढच्या काही वेळातच उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांशी आणि पत्रकारांशी ते संवादही साधतील. तर दुसऱ्या दृश्यांमध्ये आपण पाहतोय ठाणे येथे कार्यकर्त्यांचा जल्लोष साजरा होतोय. तर ढोल ताशा बाजाच्या गजरावर भाजपचे हे कार्यकर्ते विजयाचा आनंद उत्सव साजरा करतायत. राज्यसभेची ही निवडणूक अतिशय अटीतटीची झालेली होती कारण महाविकास आघाडीच्या 4ही उमेदवारांना आपणच निवडून येऊ किंवा आमचेच 4ही उमेदवार निवडून येतील असा पूर्ण विश्वास होता. मात्र हा विश्वास खोडून काढलेला आहे तो विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी. कारण महाविकास आघाडीचा चौथा उमेदवार म्हणजे शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांच्यात ही चुरस होती. त्यानुसार एक विशेष रणनीती खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी आखली आणि त्याला चाणक्य रणनीती असं नावही भाजपकडनं देण्यात आलं आणि त्या रणनीतीनुसार संजय पवार यांचा पराभव करण्यात भाजप यशस्वी झालं. तरी थेट दृश्य पाहतोय मुंबई भाजप कार्यालयाबाहेरची दृश्य आहेत. ज्योतिरादित्य सिंधिया, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, भाजपचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी आपल्याला उपस्थित दिसत आहेत. कार्यकर्त्यांची गर्दी आणि देवेंद्र फडणवीस आज कार्यकर्त्यांना काय संबोधणार याकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. तर भाजपचे नवनिर्वाचित निवडून आलेले खासदार धनंजय महाडिक हे देखील आपल्याला दृश्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. भाजपच्या 3ही उमेदवारांचा विजयोत्सव साजरा केला जातोय. मुंबई भाजप कार्यालयाबाहेर ही गर्दी पाहायला मिळते आपल्याला. पुष्पगुच्छ आणि हार तुऱ्यांसह
या तीनही विजयी उमेदवारांचं अभिनंदन केलं जात आहे। पुन्हा एकदा जाऊयात, आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग आपल्यासोबत आहेत। तर प्रशांत यांच्याशी आपण पुन्हा संपर्क साधणार आहोत, मात्र ही थेट दृश्य पाहतोय मुंबई भाजप कार्यालयावरची। या ठिकाणी बॅनर सुद्धा लावण्यात आलेला आहे, जल्लोष असं शीर्षक या बॅनरवर लिहिण्यात आलेलं आहे। जे तीनही उमेदवार निवडून आलेले आहेत, या तीनही उमेदवारांच्या विजयाचा जल्लोष मुंबई भाजप कार्यालयाबाहेर सुरू आहे। भारत माता की, भारत माता की। भाजपचे सगळे नेते मंडळी या मंचावर इथं उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत। मैं अभी आप सबकी ओर से प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादाजी को जोरदार तालियों से स्वागत करें और दादा साहब से विनती करता हूं, कल उनका जन्मदिन भी। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत बाग यांच्याकडे। प्रशांत, आपण पाहतोय पुष्पगुच्छ हार तुऱ्यांचं या तीनही विजयी उमेदवारांचं अभिनंदन करण्यात आलंय। भाजपच्या सगळ्याच नेते मंडळींच्या चेहऱ्यावर आज एक वेगळंच हास्य पाहायला मिळतंय। प्रशांत, आनंद ओसंडून वाहत होते, कारण गेल्या काही दिवसामध्ये या निवडणुकीला ज्या पद्धतीने डावलून उठवलं होतं, म्हणजे अगदी छत्रपती संभाजीराजे यांनी अपक्ष उमेदवारी जाहीर केली, नंतर त्यांनी माघार घेतली आणि त्यानंतर ज्या घडामोडी घडायला सुरुवात केली भारतीय जनता पक्षाने अशा परिस्थितीत तिसरा उमेदवार केला। महाविकास आघाडी सत्तेत असताना त्यांनी जे दावे प्रतिदावे सातत्याने केले आणि याचमुळे कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार निवडून येईलच अशा प्रकारचे सातत्याने दावे केले गेले अपक्ष मतदारांची। आणि त्या परिस्थितीमध्ये हे सगळं जुळ्या घटना घडामोडी घडत होत्या, ज्या पद्धतीनं सरकारची सत्तेत असल्यामुळे त्याचा फायदा होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाची परिस्थिती असताना भाजपने ही रणनीती असती। देवेंद्र फडणवीस याची चाणक्य नीती जी होती आनंदी वातावरण आहे, उत्साही आहे, मोठ्या संख्येने कार्यकर्ते गोळा होत आहेत, नेते गोळा आहेत आणि या उत्सवामध्ये एका लहान उत्साहाने सुद्धा सगळ्या नेत्यांनी स्वागत केलं होतं। तिघही विजय उमेदवारांचं स्वागत केलं झालं आणि जो होता हा निकाल डोळ्यापुढे येतोय, जो डोळ्यापुढे लागला आहे हा भारतीय जनता पक्षाला हा येत्या दिवसामध्ये मोठी उभारी देणारा हा नक्कीच वाटता येईल। येत्या 20 तारखेला निवडणूक जी आहे या जागेवर सुद्धा भाजपने 10 पैकी 6 जागा जाहीर केलेल्या आहेत। 5 उमेदवार आहे, 6वा अपक्ष। अगदी बरोबर आहे प्रशांत। 20 तारखेला विधान परिषदेच्या निवडणुकांकडे सुद्धा आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, मात्र आत्ताची ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबई भाजप कार्यालयाबाहेरची दृश्य आहेत। प्रशांत, प्रचंड गर्दी कार्यकर्त्यांची आहे, भाजप नेत्यांची गर्दी आहे आणि आत्ताची ही दृश्य आहेत ठाणे येथील। ठाण्यामध्ये सुद्धा भाजप कार्यकर्त्यांनी ढोल वाजवून विजयोत्सव साजरा केलेला आहे। तर संजय केळकर सुद्धा आपल्याला या ठिकाणी दिसतात, भाजपचे आमदार संजय केळकर हे देखील उपस्थित आहेत। या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा जल्लोष या ठिकाणी साजरा होतोय। निरंजन डावखरे देखील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना देखील ढोल हातात घेण्याचा मोह आवरत नाहीये। तरी थेट दृश्य आहे मुंबई भाजप ठाणे भाजप कार्यालयाबाहेरची ही दृश्य आहेत। ठाण्यात देखील कार्यकर्त्यांचा एक मोठा जल्लोष साजरा होतोय। जिस चुनाव के नतीजे पर ध्यान था, ऐसे महाराष्ट्र के 6 राज्यसभा चुनाव का रिजल्ट सुबह 3 बजे के आसपास आया और महाविकास आघाड़ी जी जो कहती है कि हमारा घुटने में है तो वो घुटने में है, उन्होंने सिद्ध किया कि ये क्या चमत्कार हुआ, ये बुद्धि का चमत्कार उनके ध्यान में नहीं आया, पूरे महाराष्ट्र को भी ध्यान में नहीं आया और तीनों की गिनी सीट बीजेपी की जीत गई। आज ये तीनों सीट जो जीती है वो तीनों राज्यसभा सदस्यों का अपने केंद्रीय मंत्री और इस चुनाव के लिए प्रभारी वैष्णव जी जो रेल मंत्री है, आईटी मंत्री है, उनके हाथों से और नागरी हवाई उड्डयन के मंत्री हमारे महाराष्ट्र के, जिनको मैं हिंदी में भाषण कर रहा हूँ ये अच्छा नहीं लगेगा,
वो बोलते कि मराठी में बात करो, तो ज्योतिरादित्य सिंधिया जी दोनों के हाथों से हम तीनों का पहले सम्मान करेंगे। पहले केंद्रीय मंत्री, मुंबई के निवासी, हम जब कॉलेज में थे तब से हम सबके मित्र पीयूष गोयल, यह तीसरी बार राज्यसभा चुनकर आया है। मैं वैष्णव जी और ज्योतिरादित्य जी को आग्रह करता हूं कि वो उनका सम्मान करें। कैमरे खाली कर ले, मोबाइल तर ही दोन दृश्य आहेत। एकीकडे मुंबई भाजप कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि दुसरीकडे ठाण्यामध्ये देखील कार्यकर्ते आपला आनंदोत्सव साजरा करतायत। तर मुंबई भाजप कार्यालयाबाहेर भाजपचे नेते मंडळी उपस्थित आहेत। ऐसे अनिल बोंडे जी, उनका सम्मान वैष्णव जी और ज्योतिरादित्य जी करेंगे। और हमेशा हंसते रहते कोल्हापुर के पहलवान जिन्होंने महाविकास आघाड़ी को, हमारे कुश्ती में एक दाव ऐसा रहता है, कुश्ती में एक दाव ऐसा रहता है कि जो सामने वाले के ध्यान में नहीं आता है, लेकिन कुश्ती में पहलवान थे देवेंद्र जी थी, और देवेंद्र जी कुश्ती खेल रहे थे और कुश्ती खेलकर जिन्होंने राज्यसभा सदस्य बनाया, एक्स मेंबर ऑफ पार्लियामेंट धनंजय महाड़ी। मंच पर विराजमान सभी मान्यवर, सभी विशेष रूप से अपने केंद्रीय रेल मंत्री और आईटी मंत्री, अपने राज्यसभा को प्रभारी, गत 2-3 दिन से लगातार है दिल्ली में काफी मीटिंग चल रही है, उन्होंने भी जाना है, ज्योतिरादित्य जी को भी जाना होगा, देवेंद्र जी को भी प्रवास में जाना है, इसलिए सम्मान पहले हुआ है। मेरे 2 मिनट के मनोगत के बाद मैं देवेंद्र जी को ही विनती करूंगा कि वो सबको संबोधित करेंगे। यश ही सबका उत्तर है। यश मिला तो सुबह जल्दी जल्दी पवार साहब ने अपनी मनोभूमिका व्यक्त की कि देवेंद्र जी लोगों को संभालते हैं, देवेंद्र जी लोगों को प्रेम देते हैं, और उनका निशाना कुछ अलग था। पवार जी को समझना कोई आसान नहीं है। उनका निशाना था कि कोई और सीखे उनसे। अरे 2.5 साल में सिखाया क्यों नहीं भाई? तो यश सब बदल देता है। पवार जी ने दोपहर को ही, वो कितने दूरदृष्टि है, कल दोपहर को ही उनको ध्यान में आया कि पराभव होने वाला है, तो पुनः चले गए। तो ऐसे यश के बाद सारा चित्र बदल रहा है। मुझे आज पत्रकारों ने पूछा कि 10 तारीख के विधान परिषद में क्या होगा। बोले क्या होगा? जो राज्यसभा में हुआ वही विधान परिषद में हुआ, और उसमें तो आगे होगा, उससे 2 कदम आगे होगा। फिर उन्होंने कहा, पूछा कैसे होगा, तो मैंने कहा कि भाई इसमें वोट दिखाकर देने थे, तो देवेंद्र जी का हाथ दबाकर कुछ लोगों ने बोला कि सीक्रेट बैलेट में करेंगे, तो सीक्रेट बैलेट में करेंगे, ऐसा उनका हाथ दबा कर रात को दुखने लगा, इतने लोगों ने हाथ दबाया है। तो विधान परिषद में 4 सीटें तो अपने कोटा की है और 2 सीटें के लिए फॉर्म भरा है। राज्यसभा चुनाव में जैसे देवेंद्र जी चाहते थे कि 25 साल चुनाव नहीं, अभी क्यों होना है, तो लेकिन कई लोग ऐसे रहते हैं कि जिसको मराठी में कहेंगे मोडेन पर वाकणार नाही, त्यामुळे मोडेन पण वाकणार नाही भूमिकेतून ते वाकले नाहीत आणि त्याच्यामुळे राज्यसभा निवडणूक लागली आणि मग अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली। महान नेते संजय राऊतांना 6व्या नंबरवर जावं लागलं। त्यामुळे ते हुशार असतील तर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये 13 तारखेला विड्रॉल आहे, 2 दिवस आहेत। देवेंद्रजी खूप प्रेमळ आहेत, माणसांना रिसीव्ह करतात, थोडं प्रेमाने बोललं तर त्यांचा शर्ट काढून घेता येतो, इथे तर सीट काढून घेण्याचा विषय आहे। तर ती बिनविरोध होण्याचा प्रयत्न ते शहाणपण शिकून करतील, अन्यथा धोबी पचार तो तय है। देवेंद्र जी उसके लिए प्रसिद्ध है। तो 10 तारीख के बारे में भी सोचेंगे। मैं अभी अपने नेता, जिनके बारे में मैंने कल पत्रकारों को कहा कि जिनके दिमाग में क्या है वो उनको भी मालूम नहीं होता, और हम साथी जो है वो ये मानते हैं कि उन्होंने जो बताया उतना करना है।
जो करने में अधिक प्रश्न पूछते रहेंगे कि भाई ये इसमें से क्या होने वाला है, तो उसमें से यश नहीं मिलेगा। 106 एमएलए बीमार होने के बाद, लक्ष्मण भाऊ जगताप, मुख्तार बीमार होने के बाद अर्धा डजन एमएलए विदेश में गए थे, लेकिन प्रेम ऐसा कि 10 तारीख को सुबह भी पहुंचे। तो ये जो देवेंद्र जी ने एक विश्वास अपने बारे में व्यक्त किया है कि ये आदमी हमारा नुकसान नहीं करेगा। अभी आज धमकियां दिया जा रही है देवेंद्र जी कि हमको लिस्ट मालूम है, किन्होंने क्रॉस। अरे ऐसे होता है क्या भाई? वही बोल रहे हैं ना पवार जी, जरा सीखो देवेंद्र से। तो ऐसे एक कुशल संगठक माननीय देवेंद्र जी अब सारे अपने इस सम्मान कार्यक्रम का समारोह आपले घ्या करतो मागच्यांना दिसेल असा त्यांचा कॅमेरा ठेवा। मंचावर उपस्थित आपले प्रदेशाचे अध्यक्ष दादा लाईव्ह आहे यार, नंतर चंद्रकांत दादा पाटील तुमच्यासाठी सांगतो अर्धा तास थांबायला। या विजयाच्या उत्सवामध्ये विशेष रूपाने सामील झालेले आमचे महाराज केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदेजी, ज्यांनी या निवडणुकीमध्ये प्रभारी म्हणून अतिशय चांगली भूमिका पार पाडली, ते केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णवजी, आपले नवनिर्वाचित खासदार आणि राज्यसभेमध्ये भारतीय जनता पक्षाचे नेते, केंद्रीय मंत्री आणि विशेषतः आपल्या मुंबईचे आपले श्री पियुष गोयलजी, आपले दुसरे निवडून आलेले खासदार डॉक्टर अनिल बोंडेजी, ज्यांनी एक नवीन इतिहास रचला आणि शिवसेनेचे अधिकृत उमेदवार संजय राऊत यांच्यापेक्षाही जास्त मतं घेऊन जे निवडून आले, ते कोल्हापूरचे पहलवान धनंजय महाडिक जी, मंचावर उपस्थित आमचे केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भागवत कराडजी, माझे सगळे सहयोगी, मी सगळ्याची नावं घेतले तर बराच वेळ लागेल, पण अतिशय ज्या सगळ्या विजयांमध्ये ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे सगळे आमचे सहयोगी आणि उपस्थित कार्यकर्ता भगिनी आणि बंधूंनो, खरं म्हणजे मी काल देखील बोललो की हा जो आपला विजय आहे तो आपले खऱ्या अर्थानं लढवय्ये आमदार लक्ष्मण भाऊ जगताप आणि मुक्ताताई टिळक यांना समर्पित केला पाहिजे, कारण शारीरिक स्थिती नसताना देखील प्रचंड रिस्क घेऊन ते या ठिकाणी आले। माझ्या पक्षाला आवश्यकता आहे, काय झालं तरी मतदान करणारच या भावनेतनं त्यांनी मतदान केलं आणि त्यांच्या मतदानामुळे आमची तिसरी जागा नीट या ठिकाणी निवडून आली आणि म्हणून त्यांचा अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदनही करतो, आभारी मानतो। खरं म्हणजे आपण जिंकल्यानंतर आता अनेक लोकांच्या तोंडचं पाणी पळालंय, काहींचे चेहरे पडलेत, काही लोक तर बावचळले आहेत आणि काही पिसाटले आहेत, पण आपण जिंकलेल्यांनी नम्रता सोडायची नसते,
जिंकलेल्यांनी जिंकण्याचा आनंद करायचा असतो, उन्माद करायचा नसतो. आम्ही सगळे आनंदात आहोत. त्यामुळे त्यांच्याकडे आपण दुर्लक्ष करूया. खरं म्हणजे जे लोक असं सांगून राहिले की आम्हाला माहिती आहे कोणामुळे हे जिंकले, कोणामुळे जिंकले, त्यांना जर खरंच माहिती असेल तर ते काहीही करणार नाही. याचं कारण असं आहे की त्यांचं सरकार हे टिकवणं त्यांना जास्त महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्याला ज्यांनी मदत केली त्यांच्यावर कारवाई करायला जर निघाले ते तर निघूनच जातील, पण जे यांच्या प्रेशर खाली मदत करू शकले नाही पण मनाने आपल्या सोबत राहिले तेही निघून जातील. आणि म्हणून दादांनी जे सांगितलं खरं आहे. विधान परिषदेची जागा आपण लढवतो आहोत. मी असं म्हणणार नाही निवडणूक सोपी आहे, निवडणूक कधीच सोपी नसते. पण जे चित्र दिसत आहे, जो अंतर्विरोध दिसतोय, जो अनरेस्ट दिसतोय, जसं इथे सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आपल्याला मतदान करून अनेक आमदारांनी जिंकवलं, तिथे तर सिक्रेट बॅलेट असल्यामुळे जास्ती लोकांची सत्सद विवेक बुद्धी जागृत आहे. आणि त्या सत्सद विवेक बुद्धीला स्मरून ते निश्चितपणे आपल्याला मतदान करतील. मला असं वाटतं की या संपूर्ण निवडणुकीनंतर या सरकारने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज आहे. आम्ही जिंकलो ते हारले इथपर्यंत विषय सीमित नाहीये, पण महाराष्ट्र थांबलाय, महाराष्ट्राचा विकास थांबलाय. या सगळ्या आंतरविरोधाच्या अंतर्गत केवळ आमच्याशी लढायचं म्हणून आमच्या काळात सुरू झालेले सगळे प्रकल्प थांबवून या महाराष्ट्राचं आतोनात नुकसान या महाविकास आघाडीच्या माध्यमातून चाललंय. आज आपण पाहतोय शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. आज विमा कंपन्यांना हजारो कोटी रुपयाचा फायदा झाला, पण त्याबद्दल चकार शब्द हे सरकार काढायला तयार नाही. आपल्या काळामध्ये भरलेल्या विमापेक्षा जास्त पैसे मिळाले तरीही हे लोक विमा कंपन्यांवर मोर्चे काढत होते. आज मात्र सगळं त्यांच्या घशात चाललं आहे, पण हे त्या संदर्भात चकार शब्द काढायला तयार नाहीत. शेतकऱ्याला मदत नाही. आज शेतमाल खरेदीची अवस्था अतिशय वाईट आहे. आणि अशा या सगळ्या परिस्थितीमध्ये एकीकडे राज्यातले प्रोजेक्ट बंद, मुंबईतले प्रोजेक्ट बंद, विजेचा तुटवडा, लोड शेडिंग, अशा प्रकारे राज्य मागे चाललंय. तुम्ही जरी, मी या सरकारला सांगू इच्छितो, तुम्ही जरी बेईमानीने राज्य घेतलं असलं तरी जोपर्यंत आहात तोपर्यंत राज्यकर्ते आहात. राज्यकर्त्यांनी राज्यकर्त्यांसारखं वागलं पाहिजे. केवळ बदल्याची भूमिका घेऊन याचं घर पाड, त्याचं घर पाड, त्याचं घर पाड, म्हणजे मी नशीबवान आहे, माझं मुंबईत घरच नाही. मला नोटीस दिली तर सरकारी बंगल्यालाच द्यावी लागेल, नाहीतर राणेसाहेब मलाही नोटीस आलीच असती. पण मुंबईत घर नसल्यामुळे आणि नागपूरचं घर तंतोतंत नियमात असल्यामुळे मला या ठिकाणी नोटीस आली नाही. पण ही पद्धतही योग्य नाही. केवळ सरकार चालवण्याकरता चालवायची, पदांकरता चालवायची आणि समाजातल्या एकाही घटकाचा विचार करायचा नाही, ही जी अवस्था आज आपल्याला पाहायला मिळते आहे ही अत्यंत खराब आहे. खरं म्हणजे 2019 साली माननीय मोदीजींवर विश्वास ठेवून महाराष्ट्राच्या जनतेनं भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जागा देत शिवसेनेसोबत सत्ता दिली होती. पण या सत्तेचा अपमान झाला आणि ही सत्ता बाजूला सारून आमच्या पाठीत खंजीर खुपसून जी नवीन सत्ता तुम्ही तयार केली, किमान ती सत्ता तरी चालवून दाखवा. किमान 2 चांगली कामं सरकारची करून दाखवा. आज 2.5 वर्षाचा काळ गेला, हे सरकार एकही गोष्ट दाखवू शकत नाही. त्यांच्या नावे आम्ही केली, जनहिताची केली, जनतेची केली. आज जे चाललंय
ते माननीय मोदीजींच्या सरकारमुळे या महाराष्ट्रामधले अनेक प्रोजेक्ट जे चाललेले आहेत तेच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात। शेतकऱ्यांना मदत केंद्र सरकार देते, शेतमालाची खरेदी केंद्र सरकार करते, ऊसाचा FRP केंद्र सरकार त्या ठिकाणी ठरवते, सगळं केंद्राच्या भरोशावर चाललेलं आहे। आणि यांना सगळं GSTचा पैसा दिल्यानंतरही पुन्हा हे म्हणतात केंद्राकडनं पैसा यायचाच आहे, आम्ही पेट्रोल डिझेलचे भाव कमी करू कसे। त्यामुळे देशातल्या सगळ्या राज्यांनी पेट्रोल डिझेलचे भाव कमी केल्यानंतर एकमेव देशातलं सगळ्यात श्रीमंत राज्य असलेलं महाराष्ट्र हे मात्र 1 रुपया पेट्रोल डिझेलचा भाव कमी करायला तयार नाही आहे। आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो, ही छोटी लढाई होती, मोठी लढाई अजून बाकी आहे। येत्या काळामध्ये महानगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती सगळीकडे या सरकारला आपण परास्त करणार आहोत। आणि मला विश्वास आहे की येत्या काळामध्ये 2024 मध्ये पहिल्यांदा लोकसभा येईल, भारतीय जनता पार्टी स्वतःच्या भरोशावर लोकसभा महाराष्ट्रात स्वीप करेल आणि त्यानंतर विधानसभेत स्वतःच्या भरोशावर भारतीय जनता पार्टी आपलं सरकार आणेल। म्हणून कार्यकर्त्यांना विनंती आहे, उत्साह कायम ठेवा, पण उत्साहात वाहून जाऊ नका। सुरुवात झाली आहे, ही अशीच पुढे जाणार आहे। आपल्याला या महाराष्ट्रामध्ये आणि या मुंबईच्या महानगरपालिकेवर भारतीय जनता पक्षाचा भगवा लावायचा आहे, त्याकरता आपण सगळ्यांनी तयार राहावं। मी पुन्हा एकदा आपल्या 3ही खासदारांचं, माननीय पियुषजी, माननीय धनंजय माणिकजी, माननीय बोंडेजी यांचं मनापासून अभिनंदन करतो। या ठिकाणी जी सगळी टीम आहे, काही 2-3 लोक पोहोचू शकलेले नाही, या टीमने गेले 8-10 दिवस अहोरात्र काम केलं आहे, अतिशय मेटिक्युलस प्लॅनिंग केलं आहे। त्यामुळे या सगळ्या टीमचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो। आपले अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि माझं बोलणं संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना संबोधलेलं आहे। सर्वप्रथम त्यांनी निवडून आलेल्या 3ही खासदारांचं अभिनंदन केलेलं आहे। तर भाजप कार्यकर्त्यांचा देखील उत्साह त्यामुळे वाढलेला आहे। जनतेनं युतीला मतदान केलेलं होतं याची आठवण सुद्धा त्यांनी करून दिलेली आहे। त्यामुळे ही लढाई छोटी आहे, अजून मोठी लढाई बाकी आहे। त्यामध्ये महापालिका निवडणुका असतील किंवा येणाऱ्या इतर निवडणुका असतील, 2024ची लोकसभा निवडणूक देखील असेल, या सगळ्याची आठवण त्यांनी करत देत भाजप स्वबळावरच निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे। तर या सगळ्या घडामोडी सविस्तर आपण पाहणारच आहोत। एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परततोय। पाहत राहा न्यूज 18 लोकमत।